नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या विशेष अतिथी या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. दर्शक हो, आजपर्यंत आपण मुलाखतीतून अनेक ख्यातनाम, प्रसिद्ध आणि आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी कारकीर्द करून दाखवलेल्या अनेक जणांच्या मुलाखती पाहत आलो आहोत. तसंच आजही आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये एक अत्यंत प्रतिभावान आणि अत्यंत ख्यातनाम असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत इथे उपलब्ध आहेत आणि ते म्हणजे नन अदर दॅन द ग्रेट महेशजी काळे. महेशजी काळे हे आपल्या खरं तर भारताचं वैभव आपण असं म्हणू शकतो. प्रसिद्ध क्लासिकल सिंगर ज्यांनी इंटरनॅशनल पातळीवर आपल्या क्लासिकल सिंगिंगला एक वेगळी प्रतिभा संपन्न करून दिली, एक वेगळी प्रतिभा त्यांनी आणली. MK स्कूल ऑफ म्युझिक हे त्यांनी चालवलेली सांगीतिक शाळा की ज्यामध्ये अनेक देशातून जवळजवळ 15पेक्षा अधिक देशातून हजारो विद्यार्थी आज सांगीतिक शिक्षण घेत आहेत. तसंच महेशजी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. सर्वात मोठा मानाचा पुरस्कार म्हणजे त्यांच्या बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांना मिळालेला नॅशनल फिल्म अवॉर्ड हा पुरस्कार. त्यानंतर ABP माझाने दिलेला सन्मान रत्न पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार, झी गौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषद असे अनेक मानांकित पुरस्कार महेशजींना प्राप्त झालेले आहेत. चला तर मग आज दिलखुलास गप्पा मारूया महेशजी यांच्यासोबत. नमस्कार महेशजी, दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अगदी सुरुवातीलाच मला असं विचारावंसं वाटेल की गाण्याची काही घरी पार्श्वभूमी होती का? पार्श्वभूमी म्हणजे पहा, आपल्या गोवा महाराष्ट्रामध्ये साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात तसं कुठलंही कार्य असलं तरी त्याची सांगता एका घरगुती गायनाच्या मैफिलीने होते. तसेच आमच्याकडे माझे एक मामा आहेत, ते पेटी वाजवतात, चाली देतात. एक मामी आहे, ती गाणारी आहे. मावस भाऊ, मामे भाऊ गातात. माझा थोरला भाऊ तबला वाजवतो. म्हणजे आई गायची, बाबांना अभंगांची आवड होती. त्यामुळे घरात संगीताचं वातावरण होतं. त्यामुळे त्या वातावरणामध्ये मी वाढलेला आहात. पण तुम्ही स्वतः इंजिनिअरिंग क्षेत्र निवडलं. इंजिनिअरिंग आणि गाणं याचा ताळमेळ कसा मग साधला? सांगतो, प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कसं असतं की पहिल्यांदा तुझ्या पायावर उभा राहा, मग सगळ्या तुझ्या आवडी निवडी कर. आणि त्यामध्ये आपल्या पालकांना आपलं चांगलंच हवं असतं. त्यामुळे त्या पद्धतीने एक एज्युकेशनचा ट्रॅक ज्याला म्हणूयात आपण, तो माझा सुरू झाला. मला बरे मार्क पडायचे शाळेमध्ये म्हणून मी सायन्स घेतलं. त्यानंतर मग इंजिनिअरिंग केलं. मग त्यामध्ये अमेरिकेला जाऊन एक मास्टर्स पण केलं. अच्छा. ते चालू होतं एका बाजूला, कारण त्या म्हणजे आमच्या घरी असंही असायचं की अभ्यास आणि आपल्या अकॅडमिक्स वरती पण लक्ष असावं. तो एक पाया चांगला असावा असा. बरोबर. तुम्ही स्वतः गाण्याचा रियाज कसा करता? असं सांगता येणं शब्दातून म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली, एक सुरुवात जेव्हा झाली, प्रत्येक टप्प्यावर रियाज वेगवेगळ्या स्वरूपाचा, कायम स्वरूपी आहे. कारण अथांग सागरासारखं संगीत आहे. त्याच्या तळाचा किंवा अंताचा आपल्याला थांग लागत नाही. त्यामुळे रियाज करणं हे कर्तव्य आहे तुमचं. वय किती असो, किती येत असो तरी. पण ते करण्याचे पैलू वेगवेगळे होत जातात. आता मी खूप लहान असताना आईने माझ्याकडनं खूप बंदिशी पाठ करून घेतल्या. त्या बंदिशींमधनं माझे रागांची वेगवेगळी ओळख झाली. मग माझा आवाज फुटल्यानंतर मी पुरुषोत्तम गांगुर्डे म्हणून आहेत, त्यांच्याकडे गाणं शिकायला. मग त्यांनी थोडंसं रागदारीवरती काम भर दिला. आणि त्यानंतर माझ्या 10वीच्या सुट्टीपासून माझं भाग्य असं की मला अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला मिळालं. अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला लागल्यानंतर म्हणजे ते विश्वच पूर्ण माझं बदलून गेलं. का तर हा अभ्यास करायचा विषय नसून एक जगायची पद्धत आहे. तर माझ्या जगण्यामध्ये गाणं आहे. मी सकाळ होते तेव्हा माझं तंबोरा चालू होतो, ओमकार साधना होते. त्यानंतर एखाद्या सकाळचा राग घुटत असतो. मग कुठे काही मीटिंग असेल काय असेल ती करून येतो. मग परत त्या रागाकडे जातो. दुपार झाली तर मग दुपारचा राग असतो. संध्याकाळ झाली तर सगळ्यांना काही पलटे असतात, काही बंदिशी असतात. एक ओमकार बऱ्याच वेळेला जर मी गाण्याचे कार्यक्रम करत असेल
तर गळ्यावरती अजून जास्ती ताण न येण्याकरता फक्त शांतपणे मंदपणे ओंकार साधना करत राहिलं तर ते गळ्याला शांत शिथिल करतं. अशा बऱ्याच पद्धतीने बरोबर हिलिंगही होतं त्याच्यातच. बरोबर. आत्ताच बुवांचा संदर्भ आला, आपले गुरु, तर त्यांच्या संदर्भातली म्हणजे अभिषेकी बुवांची एखादी छानशी आठवण तुम्हाला आमच्या दर्शकांशी शेअर आपण करा. गोव्यात करतोय इंटरव्ह्यू म्हणून मुद्दाम सांगतो. मी गोव्याला पहिल्यांदा आलो ते माझ्या अभिषेकी बुवांबरोबर. वा. माझ्यासाठी त्यामुळे मी गोव्यात आल्यानंतर खास का असतं, कारण मला इथे प्रत्येक वेळेला आल्यानंतर माझी पहिली गोव्याची जी भेट झाली ती माझ्या बुवांनी घडून आणली होती. त्यामुळे मला प्रत्येक वेळेला येतो तेव्हा अरे माझा बुवा, माझा बुवा, त्यामुळे वाटतं. अभिषेकी बुवा काय सांगायचं ना, कधी कधी सगळ्यात जी जवळची नाती असतात ना ती शब्दात मांडणं फार अवघड असतं. पण आज जे काही आहे मी जे काही करू शकतोय ते बुवांच्याच देण्यामुळे करू शकतोय, त्याच्याशिवाय निश्चितच तुम्ही खरं तर खूप भाग्यवान. मला वाटतं तुम्ही शेवटचे त्यांचे शिष्य बुवांचे, ज्यांनी प्रत्यक्ष. ती गुरुकुल पद्धत होती का तुमची शिकण्याची? गुरुकुल मी मगाशी सांगितलं तसं पहाटेच्या रियाजाच्या वेळेला जायचो मी बुवांकडे. पहाटेचा रियाज झाल्यानंतर मग बुवा आणखीन थोडंसं शिकून एक ब्रेक घ्यायचो, मग नाश्ता त्यांच्याचकडे करायचो, मग पुन्हा बसायचो. मग त्यानंतर मी ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर फर्ग्युसनला जायचो, मग तिथून पुन्हा बुवांकडेच यायचो. 3-3:30 वाजता पुन्हा सुरू व्हायचं 7:30 पर्यंत. मग 7:30ला मी पुण्यातच राहायचो, कधी कधी घरी जायचो, विकेंड्सना बुवांकडेच असायचो, प्रवासाच्या वेळेला पुन्हा बुवांकडे. त्यामुळे पुस्तकं वाचायची असली तर ती गाण्याबद्दलच, रेकॉर्डिंग ऐकायची तर ती शास्त्रीय संगीताबद्दलच, गायचं तर शास्त्रीय संगीत, असे खूप बुवांकडे राहिल्यामुळे त्याचा खूप भरभक्कम असा माझा. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की संगीतच आयुष्य बनून गेलं, तसं झालं. म्हणजे दिवसभराचं गुरुकुल जरी असलं तरी दिवसभर तुम्ही गाण्याच्या आणि संगीताच्याच याच्यात येतं. एखादं गाणं निवडलं की त्याचा तुम्ही अभ्यास करता, तर अभ्यास करणं म्हणजे नक्की काय करणं असतं? आमच्या ना शास्त्रीय संगीतात गाणं निवडत नाही, तर राग निवडत आणि मग त्या रागाच्या अनुषंगाने त्यात असलेले बंदिशी, जे गाणं आपण म्हणू शकतो तशा येतात. तर शब्दांच्या अगोदरचाच पल्ला सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. स्वरांना आता एक स्वर आहे, त्याच्या गाभ्यात म्हणजे देऊळ असलं तर देऊळ म्हणजे देव, पण मग आणखीन देवळात सुद्धा गाभाऱ्यात गेल्यानंतर देवाची जशी मूर्ती असते तसं त्या प्रत्येक स्वराच्या आत खोलवरती गेल्यानंतर गाभाऱ्यात त्या स्वरातला प्रत्येक देव असतो. मग तिथपर्यंत जाण्यासाठी त्या एका स्वराची साधना करायला लागते. मग रागाची साधना करत असताना असे वेगवेगळे स्वर एकमेकांशी एक वेगवेगळ्या नात्यांमध्ये असतात. तर ती नाती तुम्हाला जर शोधायची असतील तर एका स्वराचं दुसऱ्या स्वराशी काय नातं आहे ते हळूवारपणे तासन तास पाहायचं, मग दुसऱ्याचं तिसऱ्याशी काय, असा तो हळूहळू राग उलगडत जातो. मग राग उलगडत गेल्यानंतर एक जसं आपण सगुण निर्गुण म्हणू तसं ह्या आलापीतनं एक निर्गुण स्वरूप असतं आणि त्याला सगुण स्वरूप देण्याकरता म्हणून बंदिशी असतात, ज्याला आपण गाण्याचा उल्लेख केला. मग त्या बंदिशींमधनं आपल्याला रागाच्या माहिती असलेली ठिकाण किंवा स्वरसंगती ती एका विशिष्ट पद्धतीनं गुंफून त्या बंदिशीमध्ये घातलेली असते. मग या बंदिशीमध्ये कसा हा राग गुंफलाय, त्या बंदिशीमध्ये हा राग कसा गुंफलाय, असे अनेक बंदिशी जेव्हा तुम्ही हिमालयाचा अभ्यास केल्यासारखा इथून चढला तरी हिमालय, तिथून चढला तरी हिमालय, झाडं म्हणजे पण हिमालय, दगड म्हणजे पण हिमालय, बर्फ म्हणजे पण हिमालय. तर जितक्या वेगवेगळ्या वाटांनी, बंदिशींनी, तराण्यांनी, चतरंगांनी, त्रिवटांनी, सरगम गीतांनी, तो जितक्या पायवाटांनी तुम्ही तो हिमालयासारखा राग समजून घेऊ शकता तसा तो आम्ही समजून घेतो. ग्रेट. पण मग आता जी मुलं आता ही नवीन संगीत क्षेत्रामध्ये येऊ पाहतायत, ती खरंच इतका डिटेलमध्ये अभ्यास करणं, त्याच्या ध्यान साधनेमध्ये जाणं, त्याच्यात इतकं तल्लीन होणं, हा भाग तुम्हाला जाणवतो का? हो, असतो. हो. काय ना, हा खरं तर तुम्ही प्रश्न विचारलाय तो प्रत्येक पिढीला पडला असेल की त्यांची पुढची पिढी करतेय का, आणि काही वेळेला साशंकता येणं साहजिक आहे. कारण ज्या पद्धतीनं मी केलं त्या पद्धतीने पुढची पिढी करणार नाही, पण ज्या पद्धतीने मी केलं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मागच्या पिढीने केलं, त्याच्यापेक्षा मागच्या पिढीने आणखीन जास्त कष्ट केले. कारण प्रत्येक वेळेला एखादा सामाजिक बदल होतो,
आता पहा, इंटरनेट नव्हतं आमच्या लहानपणी, त्यामुळे ती व्यवधानं नव्हती. फोन नव्हते, सेल्युलर फोन नव्हते, त्यामुळे ते व्यवधान नव्हतं. लहान अगदी असताना टीव्हीवरती फक्त दूरदर्शनच असायचं. ते संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंतच असायचं. दुपारी बालचित्रवाणी असायचं, ते 1 तासच असायचं. त्याच्यानंतर म्हणजे आता कसं म्हणतो, टीव्ही काय बघत बसलाय, खेळ काय खेळत बसलाय, फोनवर बाहेर जाऊन खेळ, हे सांगायला लागतं. ते आम्हाला सांगायला लागायचं नाही, कारण करायला एरवी काहीच नसायचं. त्यामुळे क्रीडा आम्ही प्रत्येक वेळेला हा चॅलेंज वेगळा येतो. पण ज्याला तहान लागते तो विहीर खणतो. क्या बात आहे. त्यामुळे मला शंका नाही वाटत की पुढच्या पिढीमध्ये सुद्धा त्यांच्या पद्धतीने ही मुलं निश्चित शोधणार. आणि मला दिसतात काही विद्यार्थी आहेत, काही ठिकाणी काही लोक गाणारी तरुण मंडळी भेटली, ते ज्या तन्मयतेनं गाणं ऐकतात, ते ज्या पोट तिडकीनं काही प्रश्न विचारतात, त्यातनं कळतं की त्यांच्या जिज्ञासा आहे, ते करू शकतात निश्चितच. आता रियालिटी शोच्या माध्यमातूनही तुम्ही मेंटॉरिंग करत होता, तेव्हा त्या बाबतीत काही जाणवलेल्या गोष्टी पालकांच्या बाबतीत म्हणा, किंवा त्यांच्या काय अपेक्षा असतात मुलांकडनं अशा वेळी? काय ना, आता रियालिटी शो म्हटल्यानंतर एक तर कसं असतं, पार काया पलट होऊन जाते. कुठल्या एका कानाकोपऱ्यात असलेलं ते मुलगा किंवा मुलगी ते येतात आणि त्यांच्या क्षेत्रातनं एकदम प्रसार माध्यमातनं पूर्ण महाराष्ट्रापुढे किंवा देशापुढे येतात. ह्याची सवय कोणालाच नसते, त्या मुलांनाही नसते, त्यांच्या पालकांनाही नसते. त्यामुळे साहजिकपणे काही बुजरी मुलं घाबरतात, काही धीट मुलं असतात ती थोडी आणखीन धीटाई करतात. काही वेळेला पालकांना त्यांच्या मुलांमुळे ओळखायला लागल्यानंतर मग आता ह्याचं पुढे काय होईल ह्याची जास्ती उत्सुकता असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. पण मला असं वाटतं की ह्यामध्ये कोण पुढे जातं, तर ह्या अपॉर्च्युनिटीचा माध्यम म्हणून जे उपयोग करून घेतात. की म्हणजे काही गोष्टी सांगतो की इतके 3 महिने आमच्या बरोबर असतात मुलं, मग त्यातली अनेक मुलं म्हणजे पहिल्या सीझन बसण्याची मुलं आहेत, माझ्याकडे काही शिकताय. होता प्रल्हाद म्हणून आहे, तो शिकतोय, धीरज शिकतोय, कल्याणी शिकती आहे, खूप मुलं शिकतायत, किशोरी म्हणून आहे ती शिकतीये. तर त्या अपॉर्च्युनिटीचा पुढच्या आयुष्याकरता आपण काय फायदा करून घेऊ शकतो, आणि तो फायदा हा जर सांगीतिक फायदा असेल तो जास्त काळ टिकतो निश्चित. तर या रियालिटी शो मधनं जी मुलं त्याच्याकडे पाहतात, तुम्ही पाहाल ती मुलं पुढे, कारण जिंकणारी सगळी मुलं पुढे करिअर असतात असं नाहीये. आणि ती उदाहरणही पाहतोय आपण. अगदी अरिजित सिंग पासूनची ती उदाहरणं आहेत की जी रिजेक्टेड आहेत, तीच आज गाजवत आहेत. खरं तर ही मुलं तुमच्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत का, की जी रियालिटी शो मध्ये होती? सांगितले ना आता, शिकतायत. अनिरुद्ध, शरयू सगळे लोक कुठे ना कुठे भेटतात, त्यांचे कार्यक्रम होत असतात, येतात, बोलतात, संपर्कात असतात. निश्चितच. तुम्ही स्वतः सुद्धा बंदिशी हे कंपोज केलेले आहेत. साधारण 100-150 बंदिशी तुमच्या स्वतःच्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगांवरही तुम्ही बंदिशी रचल्या आहेत, त्याविषयी आम्हाला थोडं सांगा. माझं ना बंदिशी, मी आता पुन्हा सांगतो की एखाद्या रागाची सहल करत असता तुम्ही सकाळ संध्याकाळ, त्याचा ध्यास घेऊन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या सुरावटींच्या आतमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तर त्यातली एखादी सुरावट तुमच्याकडे अशी बघायला लागते. मग त्या सुरावटीला घेऊन तुम्ही एखादी बंदिश गुंफता. मी आता असं कधी आता आज आपण बंदिश करूया असं म्हणून बसत नाही. मी रियाज करत असताना ती स्फुरते अंतर्मनातनं, काहीतरी बाहेर पुरावी लागते ती. तर त्या पद्धतीने इतक्यात मी तुम्हाला सांगतो, आता उदाहरण देतो. आता दिवाळी झाली काही 2 महिन्यापूर्वी. दिवाळीमध्ये मी प्रवास करत असताना मी म्हटलं, दिवाळी ह्या विषयावरती फारशा बंदिशी नाहीये, का नाहीये, असा विचार आला. आणि मग त्या विचारातच मी सकाळी एकदा रियाज करत होतो एका रागामध्ये. दीपावली दिन मनावं अंतरदीप जलावो, सतमार्ग पथपर असित मिटावो, अशी एक बंदिश झाली. निर्धनहीन दीन सकल आधार देवो, समभाव जगावो, वर्ण जाती भेद मिटावो, मनावो दीपावली दिन मनावो, अशी ती नकळतपणे सुचली. अशाच बंदिशी माझ्यावर.
आता तुम्ही अभंगांचा उल्लेख केला. मला ना मी अभंगांबद्दल विशेष नाट्यगीत अभिषेकी बुवांमुळेच तुम्ही पहा की बुवांनी आमच्या इतक्या संगीत नाटकांना संगीत दिलं, ते इतकं लोकवांमध्ये पसरलं. अभंग असतील बुवांचे इतके अभंग, त्यामुळे मला ह्या प्रकारांवरती विशेष प्रेम आहे. अभंग गात असताना मला त्याच्यात एक वेगळी शरणांगत, एक वेगळं तल्लीन होणं होतं. मला असं वाटलं की काय आपण बघा देवाला नैवेद्य, म्हणजे जो देव हा निसर्गाचा निर्माता आहे, त्याला आपण त्याच निर्मितीतले कुठलं तरी वाटीभर दूध काढतो, कारण आपल्याला त्या देवाबद्दलची एक श्रद्धा आणि आदर आहे, तो आपण व्यक्त करत असतो. तसंच आता एवढं संत साहित्य आहे, तर त्यात मी काय करणार. पण मला तरी सुद्धा असं वाटतं की जनमानसापर्यंत संप्रदायामध्ये काही अभंग राहिलेले आहेत, काही चाली राहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की सामान्यापर्यंत ते कसे पोचावे. किंवा आता मी अनन्य येथे अधिकारी होईन कोणे परी नेणे देवा, हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, हा पटकन तुम्ही रस्त्यावर कोणाला जाऊन विचारलं तुम्हाला माहितीये का, तर त्यांना माहित नसेल. माझे माहेर पंढरी माहितीये का, हो म्हणतील. किंवा आमच्या बुवांचा आबिर गुलाल माहितीये का, हो म्हणतील. मग आता देवाच्या कृपेने माझ्या गाण्याला जर श्रोतागण इतक्या संख्येमध्ये आहे, तर त्यांना आपल्या संतांनी लिहून ठेवलेलं सुंदर काव्य आहे, त्या काव्यातनं जो सुंदर एक संदेश आहे तो पोहोचवता येण्याकरता म्हणून मी अभंगाला चालले. आणि त्या सुद्धा अशा मी आज अभंगाला चालल्याची असं नाही. तुम्हाला एक छान किस्सा सांगतो. इंस्टाग्राम वरती मला एकांचा मेसेज आला होता की दादा माझा वाढदिवस आहे आज, मला तुम्ही शुभेच्छा द्याल तर मला खूप बरं वाटेल. मी हॅपी बर्थडे लिहून पाठवून दिलं. तर त्यावरती त्यांनी लिहिलं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हटलं काय सुंदर ओळी. मग तो नामदेव महाराजांचा अभंग मी काढला, त्याचे शब्द काढले आणि ते वाचत असतानाच माझी त्याची चाल झाली. असे वेगवेगळ्या ह्याच्या वेळेला किंवा अचानकपणे मी बुडापेस्ट वरनं प्रागला चाललो होतो आणि जात असताना काहीही भोवताली काहीच नव्हतं, पण येथे का रे उभा श्रीराम मनमोहन मेघशा. म्हणजे रामदास स्वामी कदाचित पहिल्यांदा पंढरपूरला गेले असताना त्यांना विठ्ठलामध्ये रामच दिसला. मला इतकं छान वाटलं की काय सुंदर कल्पना आहे. कुठे सुचलं ते त्या भूखंडामध्ये त्याचा काही संदर्भच नाही, पण तरी सुद्धा तुमच्या आतमध्ये असला ना की तो तुम्हाला सगळीकडे दिसतो. तसं मग ती चाल तिथे झाली. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या चाली स्फूर्ती येते ती मी तिथे तिथे ती वेचतो आणि माझ्या कार्यक्रमांद्वारे ती सादर करतो. निश्चित. पण तुम्ही जेव्हा सादर करताना विशेषतः आता विठ्ठल गजर, मी येतेच आहे त्या प्रश्नाकडे, की ती तल्लीनता, ती समाधी लागलेली आम्ही स्वतः अनुभवतो आणि ती समाधी तुमची, ती ध्यानावस्था किंवा ते तल्लीन होणं इतरही म्हणजे दर्शकही ते अनुभवत असतात, प्रेक्षकही ते अनुभवत असतात. विठ्ठल गजर हा तुमचा अतिशय प्रसिद्ध आहे की जो तुम्ही विठ्ठल गजर करता आणि सगळा प्रेक्षक वर्ग तुमच्याबरोबर गजर करायला लागतो. तर त्या नामामधली तल्लीनता, तो अनुभव, प्रेक्षकांची दाद, याविषयी काय सांगा? मला मुळातच नामातल्या गोडीतच खूप आनंद आहे. मी माझ्या अगदी बालपणापासून गोंधवलेला जातोय, त्यामुळे मला रामाचा मंत्र घेतलाय मी. विठ्ठलाबद्दल मला इतका अप्रूप, कारण आमच्या भजनांमध्ये मी लहानपणापासून आमच्या भजनी मंडळामध्ये जायचो, तिथे विठ्ठलाचे अभंग अपरिहार्य पद्धतीने येतात. तर तेव्हाच मला विठ्ठलाचे अभंग लहानपणापासून गायल्यानंतर एक आता समाधी लागते म्हणणं थोडस, पण हरवून जातो मी. आता का कसं ह्याला काही मेथड माझ्याकडे नाही, उत्तर नाही, पण मला विठ्ठल म्हटल्यानंतर असं शांत स्तब्ध व्हायला लागतं. मग म्हटलं की मला शांत स्तब्ध होतोय, हा हे चांगलंच आहे. आणि मग स्टेजवर मी होत असताना लोकांना जर तसंच वाटत असेल तर ते आणखीन चांगलं. अजून एक काय होतं बघा, आता मी शिरसीला गेलो होतो. शिरसीला साधारण 3-4 हजार लोक आली होती गाण्याला. तर विठ्ठल गजर जर मी 30 मिनिटाचा केला, विठ्ठल 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 विठ्ठल, जर 1, 2, 3 प्रत्येक सेकंदाला एकदा आपण विठ्ठल म्हणतो असं करूया, तर एका मिनिटामध्ये 60 वेळा. पण तेव्हा होते किती लोक? 30. मी किती वेळा झाला? इतक्या वेळेला 18,000 वेळेला एका मिनिटात झाला. म्हणजे 30 मिनिटं म्हणजे किती झाली? एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे त्या
30 मिनिटामध्ये हम्म. एका महिनाभर तो अंतराळामध्ये चालेल अगदी. इतका विठ्ठल गजर. सुंदर. आणि आपल्या देवाचं नाव आपण अंतराळाला नाही सोडायचं तर कोणी कोणाचं? सोडायचं. निश्चितच. तर त्यामुळे तेही मला काम खूप आवडतं. हम्म. रामनाम असेल, विठ्ठल असेल, गणपती बाप्पा असेल, निश्चित. शिव असेल, कृष्ण असेल, हम्म. हे म्हणजे एक तर स्वरांमध्ये देव असतो. हम्म. त्या स्वरांमधल्या देवांवरती शब्दरूपी आपण जर देवाचं काव्य जर घातलं हम्म. तर ते आणखीन जास्त उत्तमच. तेजस्वी होईल. आणि त्या तेजाने जर मी न्हावून निघत असतील आणि त्या तेजाने श्रोते पण आनंदित आणि न्हावून निघत असतील, तर याच्यापेक्षा आणखीन काय आनंद अपेक्षा कशात आहे? करायची? मला वाटतं एखाद्या साऊथ इंडियन महिलेचा पण तुम्ही एक रेफरन्स देता. 14 वर्षाची मुलगी होती, तो एक प्रसंग आमच्या असे खूप दर्शकांना. आहे तो प्रसंग. मी किती प्रसंग सांगू तुम्हाला. मी आता मी शिरसीचा उल्लेख केला हा. ना, ते अगदी आता मी काही Recent. पंधरवड्यातलंच गाणं आहे. हम्म. मी गेलो होतो तर तिथे का गेलो तुम्हाला सांगतो. हम्म. तिथे जे पुजारी आहेत त्यांना असं काय म्हणतात त्याला, आतून प्रेरणा. आतून प्रेरणा झाली की इथे महेशने येऊन सेवा करावी कृष्णाची. क्या बात आहे. आता तुम्ही विचार करा, माझ्या ओळखीचे पण नाहीत ते. हम्म. कुणाला अशी प्रेरणा व्हावी हा. यातच मोठा आशीर्वाद. हो हो. आणि मग मी तिथे गेल्यानंतर साहजिकपणे मला देवळामध्ये जाऊन गायला खूप आनंद होतो. तिथे ते पीठाधिपती पण आले होते. खूप छान लोकांना गायला लावलं मी. भरपूर लोक गात होती. गजर गायले लोकांनी, अभंग गायले. तो जो माहोल जे छान बनतं, मग त्याच्यात ना अगदी लहान मुलं एका कोपऱ्यामध्ये नाचत होती. एक मराठी न समजणाऱ्या आजी होत्या, त्या गळागळा रडत होत्या. अच्छा. मग तुम्ही पाहाल तर 7 पासून 70 पर्यंत आपले वयोगट. मराठी समजणारे, न समजणारे, कन्नड भाषिक. दिल्ली कलकत्त्याला गेलो तर आणखीन तिकडची भाषा बोलणारे लोक, त्या भाषेच्या पलीकडे जाऊन त्यांना जेव्हा आपल्या अभंगातनं आणि विठ्ठल नामातनं एक आनंद अनुभूती मिळतो. येते. मी तुम्हाला दुसरा एक हा. किस्सा सांगतो. मी कलकत्त्याला गेलो होतो. कलकत्त्याला गाणं झाल्यानंतर एक आजी आल्या आणि मला पकडून बेंगोलीतच काहीतरी बोलत होते. मला कळत नाही दुर्दैवानी. मला कळत होतं, म्हणजे त्या डोळ्यात अश्रू होते. मला कळत नव्हतं काय बोलतायत. मग तिथनं त्यांची मुलगी, त्या ताई आल्या. त्या म्हटल्या की ही माझी आई. 4 वर्षापूर्वी माझे वडील गेले. अच्छा. ती घरातनं आतापर्यंत बाहेरच पडली नव्हती. फक्त तुमचं गाणं घरी ऐकते आणि त्याच्यावरती प्रेम इतकं आहे म्हणून ती आज घरातनं बाहेर पहिल्यांदा पडली 4 वर्षात. आता इतकं जर कोणाचं गाण्यावरती माझ्या प्रेम असेल किंवा गाण्यामुळे त्यांना इतक्या अवघड प्रसंगातनं बाहेर पडता येत असेल, उभारी मिळत असेल, नक्कीच. तर त्यापेक्षा तुम्हाला काय आणि काय हवं. ही खूप अशी मोठी आणि पावती खूप असते. किस्से तो. हो. मी किती, आणि मला ना म्हणजे कौशल्याचा ध्यास आहेच आहे, कारण मी संगीत साधक आहोत. पण त्या साधनेतनं जेव्हा गाण्या पलीकडे जाऊन लोकांना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद, शांतता होते ना, त्याचं खूप खूप समाधान आहे. निश्चित. आणि अशा पोचपावत्या तुम्हाला असंख्य मिळत असणार आहेत ठिकाणी ठिकठिकाणी. आता हे जे MK स्कूल ऑफ म्युझिक आहे आपलं, अमेरिका स्थित तुम्ही चालू केलं आणि आता कोरोनानंतर मला वाटतं ऑनलाईन सगळे वर्ग चालू आहेत. अनेक देशातून हे विद्यार्थी तुमच्यापर्यंत जोडले गेले आहेत. गोव्यातलेही काही विद्यार्थी तुम्हाला जॉईन झालेले आहेत. गोव्यात भविष्यामध्ये काही म्युझिक स्कूल चालू करायचं काही आहे का? मला खूप आवडेल. तुम्ही बघा आता गोव्यात किती कलाकार आहेत. आज गोव्यातल्या कलाकारांनीच मला असं वाटतं की देशाचं संगीत असेल, कला क्षेत्र इतकं समृद्ध झालंय. माझे गुरुजी गोव्यातले, त्यांचं आता ऋण म्हणू शकत नाही, पण सगळंच मला जे येतं ते त्यांचं आहे. तर मला गोव्यात काहीतरी करायला निश्चित आवडेल. MKSM मी ऑनलाईन का नेलं सांगू का? कारण एकतर पॅन्डेमिक मुळे तितका वेळ मिळाला. दुसरं, भूगोलाच्या पलीकडे आपण जाऊ शकतो हे सगळ्यांना पटलं, कारण त्यांना पर्यायच नव्हता. ऑनलाईन सगळे वर्क फ्रॉम होम करत होते. शाळा सुद्धा ऑनलाईन करत होते. जर वर्क फ्रॉम होम करता येईल, शाळा करता येईल, तर मग तुम्हाला गाणं पण करता येईल. निश्चित. ते सगळ्यांना पटलं. मी करतोय 15 वर्ष आधीपासूनच. अच्छा.
पण त्यावेळेला त्याचा विस्तार खूप चांगल्या पद्धतीने झाला. हम्म. मग त्याच्यात सगळ्या जगातले 15-20 देशांमधली मुलं आहेत. माझ्याकडे मुलं म्हणजे वेगवेगळ्या वयाची विद्यार्थी प्रौढ आहेत. मुलं सगळे विद्यार्थी आहेत. पण हे सगळे भारतीय विद्यार्थी असतात की बाहेरचे, नाही, परदेशी? भारतीयच असे नाही, परदेशी पण आहेत त्याच्यात. अच्छा. मग इथे त्याची शाखा म्हणजे मला काढायला आवडेल, पण काय आहे ना, म्हणजे चला मी तुमच्या माध्यमाद्वारे ही इच्छा घोषणा. व्यक्त करतो. तुम्हाला काही सुचवायचं असेल, या माझ्या मिशन मध्ये भागीदारी वा. करायची असेल तर जरूर निश्चित निश्चित. संपर्क करा. मला आनंद होईल. ज्या गोव्याने मला इतकं प्रेम दिलं, त्या गोव्यामध्ये मला करायला नक्कीच काही बीज योगदान द्यायला संगीत नक्कीच. मार्फत गोव्याला आवडतील. गोव्याचा विषय निघालाय. तुम्ही खूप चांगले उत्तम खवय्ये आहात असं मी ऐकलंय. होय. तर वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खायला आवडतं. हो. गोव्यातलं तुम्हाला काय आवडतं? बेबेंका, सारा दोरा, व्हेरी गुड. भाजी पाव, अच्छा. आळसाणे, सांदे. तोणाक ना काय तोणाक. ग्रेव्ही. सगळंच आवडतं मला. म्हणजे तुम्ही अगदी गोवन झाला आहात हो. सगळा टेस्ट हो, हे करायला. अगदी, अगदी. आज तुम्ही वर्षाच्या सरतीला पार्श्वभूमीवर इथे परफॉर्म करण्यासाठी इथे आला आहात. आणि खरं तर गोव्यामध्ये, गोवा म्हटलं की एक दारू किंवा नाचगाणी अशी सगळी संस्कृती बाहेर असे त्याचं एक नाव झालेलं आहे कुठेतरी. पण या सगळ्याला तडा देऊन शास्त्रीय संगीताने आपण या संधीची हे करावी, सांगता करावी, यासाठी हा परफॉर्मन्स तुमचा कार्यक्रम ठेवलेला आहे साखळीला. 31 डिसेंबर रोजी इथे होतो आहे. मला माहिती आहे जास्तीत जास्त लोक इथे येणार आहेत या कार्यक्रमासाठी. आणि हा खूपच प्रेरणादायी असा एक उपक्रम हो, प्रश्नच नाही. चांगला केला गेला आहे. मी तुम्हाला सांगू, आत्ता ना काही ह्याच पावसाळ्यामध्ये माझं गाणं होतं हम्म, देवकी कृष्ण टेम्पलच्या तिकडे, हम्म. आणि तेव्हा रेड अलर्ट होता त्या दिवशी. मला कोणीतरी विचारलं की अरे रेड अलर्ट आहे, पावसात लोक येतील. मी म्हणलं माझी गोव्याची लोक आहेत, ती पोचणार तिथे. ग्रेट. इतक्या कडाक्याच्या पावसामध्ये काही जणांकडे छत्र्या होत्या, काहींकडे नव्हत्या, तसेच भिजत होते. काही लोकांना आतमध्ये जागा मिळाली नाही. इतका चांगला श्रोता गोव्यामध्ये खरंच. आहे, तो दुर्मिळ आहे. हम्म, हम्म. त्यामुळे ह्या 31 डिसेंबर वरती तसं बघायला गेला तर ते खूप प्रण उचलल्यासारखं काम आहे. पण मला खूप आनंद होतो हम्म. की गोव्यामध्ये हे पाऊल उचललं गेलंय. तेव्हाही मी म्हटलं होतं की ज्यांना फक्त कॅसिनो आणि पार्टीचा गोवा माहिती आहे, त्यांना खरा गोवा माहित नाही. आतमध्ये जाऊन या गावांमध्ये तुम्ही जाल आणि तिथे पाऊस अनुभवाल तर तुम्हाला खरा वा. गोवा कळेल. तर तो मी कायमच गोवेकरांच्या प्रेमातनं अनुभवतो. हम्म. मला खात्री आहे मी परत 31 तारखेला जेव्हा निश्चित निश्चितच. संगीत क्षेत्रामध्ये जे नवीन येऊ पाहत आहेत, नव गायक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी संदेश देण्या इतका अजून मोठाही झालेला नाही आणि प्रौढही झालेलं नाही. मला कायम विद्यार्थी दशेतच राहायला आवडेल. पण मी काय करतो ते तुम्हाला सांगतो. हम्म. कुठल्याही आनंदाची सवय झाली तरी गृहीत धरू नका. वा. कारण तो गृहीत धरायला लागल्यानंतर तो आनंद पुरेनासा होतो. हम्म. आणि स्वतःचा आनंद कुठल्या सुरावटीमध्ये, कुठल्या रागामध्ये, ते स्वतः शोधा. कारण आपल्या व्यवस्थेमध्ये आपल्याला लहानपणापासून आपल्या आई वडिलांची, मग भावंडांची, मग मित्रांची अशी स्वप्न पाहायची सवय. हम्म. तर स्वतःची स्वप्न पहा, स्वतःचं गाणं शोधा. हम्म. ते कराल तर तुम्हाला खूप आनंद आणि समृद्धी मिळेल. मी तेच करायचा प्रयत्न करतोय. वा. खूप चांगलं सांगितलं तुम्ही. आणि हे फार लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि डाऊन टू अर्थ राहून या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं. डिजिटल डिटॉक्सिकेशनबद्दलही आपण कधीतरी संदर्भ देता, त्याविषयी थोडं सांगा. हे पहा, आपल्याला ना आपण नेहमी कुठल्याही गोष्टीची तयारी करत असू किंवा कुठलीही गोष्ट आवडत असेल तर त्याच्यामध्ये इतकं आपण बुडून जातो की आपण आपल्या आतमध्ये आणखीन जायला लागतो. म्हणजे तुम्ही गाणं करत असताना कोणी सांगत नाही पण तुम्ही डोळे मिटता का, तर मला बघायला पण काही नको, मला गाणं जे आत अनुभवते ते फील अनुभव. करायचं असतं. बरोबर. की खाताना
आपण काय हाताकडे बघायची गरज नाही आपल्याला. हाताला तोंडात कसा घास घालता कळतं की, पण तो येईपर्यंत आपण त्याच्याकडे बघत असतो. का? कारण समरस होणं. कधी कधी ना, आता या सगळ्या गॅजेट्समुळे आपण स्वतःलाच ती वेळ देत नाही, की कारण नसताना तो फोन उचलतो आणि त्याच्याकडे बघत बसतो. म्हणजे सगळे आपले आंतरचक्षू सुद्धा बाहेर बघत असतात. तर त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन हे डिजिटल जे आहे ते करणं मध्ये मध्ये गरज आहे. फार उत्कृष्ट साधन आहे. तुम्ही पाहाल तर ग्लोबलायझेशन किंवा डिजिटल गोष्टी ज्या आहेत त्यांनी तुम्हाला तिथे पोहोचता येतं जिथे एरवी पोहोचता येणार नाही. पण त्याचं जर ॲडिक्शन झालं तर तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला राहताही येणार नाही, कारण तुम्ही सदर विखुरले असाल सगळ्या ठिकाणी. तर जिथे आहात आत्ताचा क्षण ह्या ठिकाणी आत्ता अनुभवण्याकरता त्याच्यापासून दूर जाणारी जी गोष्टी आहेत त्या काही काळाकरता तरी बंद कराव्यात. आणि जो अनुभव आहे तो अनुभव तिथल्या तिथे तसा करावा. म्हणजे मी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. काही मंडळी आता देवळात चिरायच्या आधी त्याचा फोटो काढतात, आत गेल्यानंतर परत देवाचा फोटो काढतात, पण तो फोन खिशात ठेवून त्या वरती नमस्कार करून डोळे नतमस्तक होऊन देवासमोर त्या मूर्तीच्या देवाच्या चरणाकडे बघून शांतपणे नमस्कार केल्यानंतर जे वाटतं तो अनुभव हेरावला जातो. त्यामुळे डिजिटल डिटॉक्सिफिकेशन हे मनुष्याला मनुष्य राहण्याकरता आणि आत्ताचा अनुभव आत्ता घेण्याकरता फार आवश्यक आहे. निश्चितच खूप महत्त्वाचं गोष्ट सांगितली तुम्ही, आणि उदाहरण इतकं चपखल दिलं की लक्षात येईल हा तुम्हाला मुद्दा काय सांगायचा आहे ते. आज तुम्ही इतक्या व्यस्त शेड्यूलमध्ये अगदी वेळात वेळ काढून आम्हाला गोवा दूरदर्शनच्या या मुलाखतीसाठी आपला बहुमूल्य वेळ दिलात. त्यासाठी आमच्या गोवा दूरदर्शनच्या समस्त टीमच्या वतीने आणि आम्ही सगळ्या दर्शकांच्या वतीने मी तुमचे अत्यंत आभारी आहे. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या अनेक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.